गर्भाशयाचं अस्तर जे दर महिन्याला तयार होतं ते प्रेग्नन्सी जर राहिली तर गर्भाचं संगोपन करण्यासाठी ती तयारी असते निसर्गाची, की हे निघताना कधी कधी क्रॅम्पिंग पेन होतं. एस्पेशली मुलींना किती दिवसांनी पाळी येतात. म्हणजे मुली म्हणतात की मला दर महिन्याला येते. म्हणजे काय, जानेवारीत येते, फेब्रुवारीत येते. सो ह्या पाळीचा पहिला दिवस ते पुढच्या पाळीचा पहिला दिवस. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे पाळी जी येते ना, हे जे ब्लिडिंग आहे युटरसमधनं होतं. युटरसवर ओव्हरीच्या हार्मोनचा परिणाम होतो. पीसीओडी जसं आहे ना, हार्मोन इम्बॅलन्समुळे पाळी अनियमित होते, म्हणजे डिले होत. सो लोकांना वाटतं की पाळी आली नाही म्हणून वजन वाढलं. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पॉडकास्ट टॉक्स विथ मीनाक्षी शोमध्ये, वेअर लर्निंग मीट्स मोटिवेशन अँड एव्हरी टॉक हेल्प्स यू टू ग्रो. मित्रांनो, आज आपण एका अशा टॉपिकवर बोलणार आहोत ज्या टॉपिकला घेऊन इंडियामध्ये अवेअरनेस कमी आणि कन्फ्युजन जास्त आहे. एका मुलीच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा टप्पा, जिथे तिचं शरीर बदलतं, तिच्या भावना बदलतात आणि सुरू होतो एक नवीन फेज, प्युबर्टी अँड मेन्स्ट्रुअल सायकल. आजही आपण जेव्हा ह्या टॉपिक्सवर बोलायला लागतो तेव्हा हे सगळ्यांना होतं असं सांगून इग्नोर केलं जातं किंवा चुप्पी साधली जाते. आजही जेव्हा एक आई मुलीशी ह्या विषयावर संवाद साधते तेव्हा कुठे ना कुठे तिच्या मनात एक लाज आणि भीती असते. का? कारण अवेअरनेस कमी, मिथ्स जास्त आणि कन्फ्युजन जास्त आहे. तर लेट्स ब्रेक सायलेन्स. आपण आज एक प्रॅक्टिकल अँड सायंटिफिक कन्व्हर्सेशन करूया. आपल्यासोबत आहेत फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ IMA नाशिक, वुमेन हेल्थ अवेअरनेस स्पीकर, 3,000हून पेक्षा जास्त यूथला सेक्सवर काउन्सिलिंग करणारे नाशिकचे मोस्ट ट्रस्टेड अँड एक्सपिरियन्स्ड गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टर चंद्रकांत संकलेचा सर, ज्यांनी 1990पासून वुमेन हेल्थ सेक्टरमध्ये एक ट्रस्टेड नाव आहे. नाव काय, एक ब्रँडच आहे, संकलेचा हॉस्पिटल. वेलकम टू द शो सर. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या शोवर आले त्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे. माय प्लेजर. ॲक्च्युली हा महत्त्वाचा विषय आहे आणि याच्यावर बोललं पाहिजे. तर आपण आज मेन 3 फेजेसवर फोकस करणार आहोत. एक म्हणजे प्युबर्टी आणि मेन्स्ट्रुअल सायकलला घेऊन जे काही मिथ्स आहे, रियालिटी आहे, आणि सेक्स बिफोर मॅरेज. ह्या 3 विषयांवर आपण एक सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल चर्चा करू. असं बघितलं जातं की जेव्हा प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी आहे, प्रत्येकाचा प्युबर्टी फेजही वेगळा असतो, तर पालकांनी कसं ओळखलं पाहिजे की आपली मुलगी प्युबर्टी फेजमध्ये आली आहे? प्युबर्टी म्हणजे नेमकं काय? प्युबर्टी आता 3-4 शब्द आहेत. एक प्युबर्टी आहे, एक ॲडोलसन्स आहे, एक टीनेज आहे. सो टीनेज म्हणजे आपण साधारण वय वर्ष 10 ते 20. ॲडोलसन्स म्हणजे असाच पिरियड की जेव्हा म्हणजे एका मुलीचं स्त्रीमध्ये जे रूपांतर होतं, हा जो चेंज आहे हा ग्रॅज्युअल असतो. ह्याचे काही टप्पे आहेत, पण हा असा एका दिवसात किंवा असा होत नाही. आणि मग त्या फेजला ॲडोलसन्स म्हणायचं आहे, की जेव्हा इमोशनली पण, फिजिकली पण आणि मेंटली अशी ती मुलगी ग्रो होत असते. मुलगा पण होत असतो. म्हणजे मुलींचे आणि मुलांचे वेगळी वेगळी वय असतात. प्युबर्टी म्हणजे बिईंग एबल टू रिप्रोड्यूस, म्हणजे मुलगी जी आहे ती जेव्हा आई बनायला सक्षम होईल, जेव्हा तिचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ॲक्टिव्ह होईल, तो पिरियड. मग ह्याचे अनेक फेजेस आहेत. म्हणजे आता जनरली असं धरायचं की मुलींची प्युबर्टल फेज मुलांच्या 2 वर्ष आधी येते. आता ह्या प्युबर्टीमध्ये काय होतं तर सडन शारीरिक वाढ होते, ग्रोथ स्पर्ट म्हणतात त्याला. मुलींमध्ये शरीरात होणारे बदल जास्त दृश्य असतात. उंची तर वाढतेच, पण ब्रेस्ट डेव्हलपमेंट होते. युज्युअली पाळी जेव्हा सुरू होते, मेन्स्ट्रेस, त्याच्या 2-1 वर्ष आधी ब्रेस्ट डेव्हलपमेंट होते. त्याला थेलार्की असा शब्द आहे. पाळी सुरू होण्याला मेनार्की असा शब्द आहे. साधारण 2 वर्ष. पाळी जेव्हा सुरू होते तेव्हा इस्ट्रोजेन नावाचं एक हार्मोन स्त्रियांच्या शरीरात सिक्रेट व्हायला लागतं. त्या इस्ट्रोजेन हार्मोनचे इतर सगळे परिणाम म्हणजे फॅट डिपॉझिशन, स्किन ग्लो, हे अशा सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर ही प्युबर्टी जी आहे त्याच्यामध्ये कुठल्या वयात ही होते हे महत्त्वाचं आहे. पाळी जेव्हा सुरू होईल, मेनार्की आपण बघितलं, त्यानंतर साधारण 1.5 वर्षापर्यंत त्या मुलीची उंची वाढते.
त्यानंतर बोन्स आणि त्याची एंड्स फ्यूज होऊन जातात त्या इस्ट्रोजनमुळे आणि मग उंची वाढायचं थांबतं. त्यामुळे मुलींची उंची वाढणं लवकर थांबतं, म्हणून मग जनरली उंची थोडी कमी असते. तर मुलींचा प्युबर्टी फेज हा मुलांपेक्षा आधी सुरू होतो. 2-1 वर्ष आधी धरा, त्यामुळे 6वी-7वीतल्या मुली तुम्हाला उंच दिसतील मुलांपेक्षा, पण 8वी-9वीत मग मुलं झपाट्याने वाढतात आणि त्यांचा ग्रोथ स्पट येतो. बरोबर. आणि प्युबर्टी म्हणजे जर आपल्या मुलीच्या शरीरात अचानक चेंजेस दिसत आहेत तर आपल्याला समजायला पाहिजे की आपली मुलगी ही प्युबर्टी फेजमध्ये एंटर करते आहे. आणि आजकालची कुठल्या वयात होतं त्याला पण. बरोबर. आपण येणार आहोत पुढे त्या विषयावर. आता आजकालची जनरेशन जी आहे ती खूप फास्ट GPT आणि गुगल यूज करते. त्यांना थोडेही आपल्या शरीरात किंवा मनात बदल वाटले तर ते लगेच गुगलवर आणि ChatGPTवर जातात आणि क्वेश्चन्स विचारतात आणि काहीतरी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतात. पण मला असं वाटतं की पॅरेंट्सने बोललं पाहिजे ह्या विषयावर मुलींशी. तर कशा पद्धतीने त्यांनी बोललं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं, कसं त्यांना समजावलं पाहिजे? आता या निमित्ताने ह्या विषयाशी संबंधित नसलेला एक मुद्दा महत्त्वाचा आहे की गुगल किंवा ChatGPTवरची सगळी माहिती नेहमी खरी असेल असं नाही. हे एक कुठली बरोबर आणि कुठली बरोबर नाही हे आपल्याला कळायला मार्ग नाही. म्हणजे गायनॅकमधली असेल तर मी सांगू शकेन, पण इतर विषयातली मी सांगू शकणार नाही. जसं तुम्हाला गायनॅकमधलं कळणार नाही की हे बरोबर आहे हे चूक आहे. दुसरं असं की त्याच्यात कॉमर्स आहे, त्याच्यात मार्केट आहे. कुठली गोष्ट जगात फुकट नसते. जर ChatGPTला मी प्रॉम्प्ट दिला आणि तुम्ही दिला आणि तिसऱ्याने दिला तर वेगळी वेगळी उत्तरं येतात. का बरं? तर त्याला पुढे काहीतरी आपल्याला विकायचं आहे किंवा काहीतरी सांगायचं किंवा कुठेतरी घेऊन जायचं आहे. सो एस्पेशली रिगार्डिंग मेडिसिन सायंटिफिक नॉलेज गुगल किंवा ChatGPTवर घेताना सावध राहिलं पाहिजे. आणि जर पालकांना नाही मोकळं बोलता येते तर तुम्ही एक सेशन अरेंज करा, डॉक्टरांची मदत घ्या. आता इन्फॉर्मेशनचा सोर्स काय असावा? इंटरनेट हा खात्रीशीरच असेल असं नाही. मग राहिलं कोण तर पालक, शिक्षक, पुस्तकं आहेत, चांगली पुस्तकं अवेलेबल आहेत. सेक्शुॲलिटीवर आहेत, ॲडोलसन्सवर आहेत, त्यातल्या प्रॉब्लेम्सवर आहेत, चांगली पुस्तकं आहेत, सर्व भाषांमधली आहेत. टीचर्सना बरेचदा माहीत नसतं, टीचर्सबरोबर तेवढा रॅपो नसतो आणि कम्फर्ट पण लेवल असेलच असं नाही सगळ्यांची. टीचर्सला ते नॉलेज असेल असंही नाही. पालकांचा पण सेम प्रॉब्लेम आहे. आता होतं असं की ती मुलगी कम्फर्टेबल असते आईबरोबर, आईचं नॉलेज असतं तिच्या आईकडून आलेलं, त्यामुळे बरेचदा तिला पण ॲक्च्युली सायंटिफिक गोष्टी माहीत नसतात. मग ती आयदर उडवाउडवीची उत्तरं देते किंवा वेळ मारून नेते आणि मग हिच्या डोक्यात त्या कन्सेप्ट फिट बसतात. दुसरं असतं पियर्स, मित्रमैत्रिणी. त्यांचा सोर्स बरेचदा व्हॉट्सॲप किंवा इन्स्टा असा असतो, विच इज ॲब्सोल्युटली नॉट ऑथेंटिक, कारण काही पण व्हायरल होऊ शकतं. सो मला असं वाटतं की असे सेशन्स शाळा कॉलेजमध्ये ऑर्गनाईज व्हायला हवेत. क्लासेस हल्ली शाळांमध्ये, कॉलेजमध्ये लोक जात नाहीत, क्लासला जातात. 11वी-12वीत तर कुणीच मुलं कॉलेजात जात नाही. तर क्लासेसमध्ये ऑर्गनाईज करता येतील आणि मग असे पॉडकास्ट. आणि एक आजच्या 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी पाळी येण्याची जी एज होती ती 14 ते 16 होती मेन. पण आता ही कमी झाली आहे. का कमी झाली आणि याचा काय इम्पॅक्ट होतो हेल्थवर? हा एक वर्ल्ड वाईड दिसणारा ट्रेंड आहे ॲक्च्युली. 14 ते 16 असं नव्हतं साधारणपणे. आपण जर 1990-2000 बघितलं, म्हणजे 30-35 वर्षांपूर्वी, तर 14 हे एज धरलं जात असे, प्लस ऑर मायनस 1 इयर म्हणूयात, 13 ते, आणि आता 11 ते 12 असं धरलं जातं. तर हे असं म्हणतात की जसं सोशो इकॉनॉमिक स्ट्रॅटा सुधारतो, इंडस्ट्रियलायझेशन होतं, डेव्हलपमेंट होते, तसं म्हणजे 90च्या दशकात आपल्याकडे जर 13-14 असेल, 14, तर तेव्हा स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीमध्ये 11-12. सो ते आता आपल्याकडे यायला लागले. सो जशी जशी सोसायटी इव्हॉल्व होते, इंडस्ट्रियलाइज होते, अर्बनायझेशन होतं, आपण ज्याला जीवनाचा स्तर उंचावतो म्हणजे, तर तेव्हा हे होतं की पिरियड्स थोडे लवकर सुरू होतात, मॅच्युरिटी लवकर होते. काही लोकांचं असं म्हणणं आहे की मे बी हार्मोन्सचं प्रमाण वाढत असेल का आहारामध्ये, पाण्यामध्ये. तर ती एक शक्यता आहे, पण ती शक्यता जनरली थोडी कमी वाटते. त्याचे इतर इफेक्ट्स आम्ही बघतो मात्र, म्हणजे आफ्टर प्युबर्टी, म्हणजे यंग ॲडोलसंट टीनेज गर्ल्समध्ये त्याचे इफेक्ट आम्ही. बरोबर. तर मग याचा हेल्थवर इम्पॅक्ट होतो का? इम्पॅक्ट होतो ना हेल्थवर. नाही, पाळी लवकर आल्याचा तसा फार इम्पॅक्ट होत नाही.
आता कसं आहे की किती दिवस तुम्हाला मेन्स्ट्रुएशन होतं, म्हणजे पाळी नॉर्मली आता रिप्रॉडक्टिव्ह एज ग्रुप आपण 15 ते 45 धरतो. आता 11ला सुरू झाली आणि 50पर्यंत म्हणजे 10 वर्ष एक्स्ट्रा आली ना पाळी. मग जितके जास्त येईल तेव्हा मग ते काही ओव्हरीचे डिसिजेसचं इन्सिडन्स चेंज होतो किंवा असं आहे. अदरवाईज डायरेक्ट तसा परिणाम होत नाही. प्युबर्टी लवकर आली. आता व्हॉट इज प्रिकॉशियस प्युबर्टी, म्हणजे नॉर्मलच्या आधी आलेली प्युबर्टी. सो 8 वर्ष किंवा त्याच्या आधी आली तर त्याला प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणायचं. तेव्हा आपण सावध झालं. नाही, ट्रीटमेंटच घ्यावी लागते. इतक्या लवकर मग तिची उंची स्टंटेड होईल, तिचे सगळे बाकी इश्यूज येतील. हां. प्युबर्टी येते म्हणजे काय होतं की शरीरात एक विशिष्ट फॅटमध्ये ते इस्ट्रोजन तयार झालं की आपला हायपोथॅलॅमस स्टिम्युलेट होतं, विच इंडिकेट्स पिच्युटरीमध्ये काही हार्मोन्स होतात, ती ओव्हरीवर काम करतात आणि मग पिरियड्स चालू होतात. हे सगळं जर आधी झालं तर पिच्युटरीत नुसती ही हार्मोन्स तयार होत नाहीत, त्याच्याबरोबर थायरॉईड, ग्रोथ हार्मोन, कॉर्टिसॉल, ACTH हे सगळं तयार होतं. मग ते पूर्ण बॉडी अफेक्ट करतं. म्हणून ओव्हरऑल हेल्थवर अफेक्ट. हो, प्युबर्टी यायला नाही पाहिजे. 8च्या आधी तर नाहीच यायला पाहिजे. आली तर एंडोक्रायनॉलॉजिस्टला दाखवलं पाहिजे. बिलकुल. तर प्युबर्टी हे आणि लेटचं पण आहे. जर 15व्या वर्षापर्यंत पाळी आली नाही, आता त्याच्यात पण 2 भाग असतात. विथ डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स, म्हणजे ब्रेस्ट डेव्हलपमेंट, काखेत आणि जांघेत केस येणे, हे जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत, हे असताना 15 वर्षापर्यंत आली नाही किंवा हे नसताना 16 वर्षापर्यंत आली नाही, तर मग इन्व्हेस्टिगेशन्स केली पाहिजेत की का आली नाही. तर दोघं केसमध्ये आपण अलर्ट राहिलं पाहिजे की आधी पण नको यायला आणि खूप लेटही नको व्हायला. एक प्रॉपर सिस्टीम आहे ती फॉलो झालीच पाहिजे. ब्लड टेस्ट कराव्या लागतात, हार्मोन्सच्या सोनोग्राफी करून बघायला लागते आणि मग गायनेकोलॉजिस्ट आणि एंडोक्रायनॉलॉजिस्टचं ओपिनियन घ्यायला लागतं. तर आपण प्युबर्टीचा फेज एकदम समजून घेतलेला आहे की प्युबर्टी कोणत्या वयात आली पाहिजे आणि कसं सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. आता आपण मेन्स्ट्रल सायकलकडे वळूया. एक्झॅक्ट किती दिवसांची असली पाहिजे मेन्स्ट्रल सायकल? मेन्स्ट्रुअल सायकलबद्दल तर खूपच आता इतकं कॉमन आहे, म्हणजे 50% पॉप्युलेशन फिमेल आहे, सगळ्यांना पाळी येते, त्याच्याबद्दल खूपच गैरसमज आहेत. मेन्स्ट्रुअल सायकल त्याला म्हणतात कारण ते सायक्लिकल आहे. सो एव्हरी 30 डेज असा समज आहे. मासिक पाळी म्हणजे महिन्यानं येणारी पाळी असं ते आहे. प्रॉब्लेम म्हणतात जे की चुकीचं आहे असं मला वाटतं. मराठीत त्याला काही लोक विटाळ म्हणतात, ते पण चुकीचं आहे. खूप वेगवेगळे शब्द वापरले जातात. सो ड्युरेशन ऑफ द सायकल इज इम्पॉर्टंट. किती दिवस ब्लिडिंग होतं अच्छा. हे इम्पॉर्टंट आहे. किती ब्लिडिंग होतं हे पण महत्त्वाचं आहे. आता होतं काय की ही मी म्हटलं ते पिच्युटरी आणि ओव्हरी हार्मोन्स तयार करते आणि ही हार्मोन्स बिल्ड होत जातात पाळीच्या साधारण 25-27 वयापर्यंत आणि मग एकदम थांबतात आणि त्याचं प्रपोर्शन म्हणजे प्रेग्नन्सी जर नाही राहिली तर त्याचं लेव्हल खाली जाते. ती खाली गेली की विड्रॉल ब्लिडिंग म्हणून पाळी येते. आता काय होतं, या हार्मोनमुळे शरीरात वॉटर रिटेन्शन होत असतं. आता ही लेवल खाली गेली की ते वॉटर रिटेन्शन कमी होतं आणि त्या मुलीला किंवा त्या स्त्रीला एकदम हलकं वाटतं आणि तिला असं वाटतं की पाळी सुरू झाली त्यामुळे मला हलकं वाटतं आहे. सो इट इज नॉट द ब्लड, इट इज द हार्मोन लेवल. पण लोकांना पूर्वी बायकांना काय वाटलं की अरे हे अशुद्ध ब्लड आहे, हे गेलं आणि मला बरं वाटलं, हे जितकं जाईल तेवढं चांगलं आणि हे नाही गेलं तर शरीरात साठून राहील. तर असं काही नसतं. गर्भाशयाचं अस्तर जे दर महिन्याला तयार होतं ते प्रेग्नन्सी जर राहिली तर गर्भाचं संगोपन करण्यासाठी ती तयारी असते निसर्गाची, आणि जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर ते अस्तर निघून जातं, ती मासिक पाळी. आता ते जे अस्तर आहे ते नुसतं येत नाही, त्याच्याबरोबर थोडंसं ब्लिडिंग होतं, त्याच्यामध्ये सर्विक्स आणि वजानामधला थोडी सिक्रिशन्स ॲड होतात, ते यायला 4-6 तास लागतात, त्यामुळे ते काळपट होतं. सो देर आर सम पीसेस, इट इज लिटल ब्लॅकिश, इट मे हॅव सम ओडर, थोडासा असा फिशी ओडरही असतो. मग बायकांना वाटतं की अरे हे खराब ब्लड आहे. प्रत्यक्षात इट इज 100% प्युअर नॉर्मल ब्लड विच इज गोईंग. म्हणून खूप जास्त जाणं हे चांगलं नाही. तर हा सगळ्यात मोठा मिथ आहे की ते अशुद्ध रक्त असतं. त्या काळात स्त्रीचं शरीर शुद्ध नसतं, हे ॲब्सोल्युटली रॉंग आहे. त्या काळात बाजूला बसायला लावतात, ॲब्सोल्युटली रॉंग आहे. देवाला जाऊ देत नाहीत, बिलकुल चुकीचं आहे. देवी स्वतः स्त्री आहे, तिच्या दर्शनाला जायला काय अडचण आहे? तुमचं शरीर काय अशुद्ध वगैरे नसतं, उलट फक्त एंडोमेट्रियम निघून जातं आहे, बाकी काही होत नाही आहे.
आणि ती एक नैसर्गिक प्रक्रिया देवानेच केलेली आहे. सो आता असं म्हणतात की पूर्वी त्या स्त्रीला फार काम असायचं, पहाटे उठून विहिरीतनं पाणी भरा, जात्यावर दळाबिळा, तर ह्या 4 दिवसात तिला या निमित्ताने विश्रांती मिळेल म्हणून ते बाजूला बसायची प्रथा आली. पण आता आपल्याला माहिती आहे ना हे चुकीचं आहे, तर निदान हे तरी करायला नको. लोणच्याला हात लावू देत नाहीत खराब होईल म्हणून, वाटेल ते म्हणजे. आणि हे जगभर आहे, बाय द वे, हे फक्त भारतात नाही आहे, जगभर अशा गैरसमजुती मिथ्स आहेत की पाळीच्या काळात स्त्रीचं शरीर शुद्ध नसतं आणि ते चांगलं नाही, असं काहीही नाही. माइंडसेट चेंज करा, पूर्ण चेंज केला पाहिजे. आणि देवाला वगैरे जायला तर काहीच हरकत नाही, स्वयंपाक करायला हरकत नाही, सगळी कामं करू शकतात. आता होतं काय की हे निघताना कधी कधी क्रॅम्पिंग पेन होतं, एस्पेशली मुलींना. ॲटलिस्ट 50% ऑफ द गर्ल्स विल एक्सपिरियन्स सम काइंड ऑफ कोलिकी पेन, क्रॅम्पिंग पेन ऑन डे 1, डे 2. सो पहिल्या दिवशी थोडं पेन होईल, विच इज नॉर्मल. खूप जास्त असेल तर तुम्हाला पेन किलर किंवा अँटीस्पास्मोडिक गोळ्या घ्यायला लागतील. त्या गोळ्या अपायकारक नसतात. पहिल्या दिवशी एखाद दिवसापुरती घेतली तर काही बिघडत नाही. शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्या, पण त्या घेतल्याने काही बिघडत नाही. बऱ्याच लोकांना सवय लागते आणि असं नाही तसं नाही, तर खूप सफर व्हायचं काही कारण नाही. दुसरं, ह्या काळात पूर्ण नॉर्मल ॲक्टिव्हिटी ती मुलगी करू शकते. ती शाळा कॉलेजला जाऊ शकते, स्पर्धा, खेळ, वॉट एव्हर शी वॉन्ट्स शी कॅन डू, ट्रॅव्हल, वॉट एव्हर. तर किती पेन आणि क्रॅम्प जास्त असला तर आपल्याला काळजी करण्याची गरज आहे किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे? आता नॉर्मल मेन्स्ट्रुएशन आहे ना, याचे काही कॅरेक्टरिस्टिक आपल्याला माहीत पाहिजेत. की युजली पहिल्या दिवशी थोडं पेन होणार, ब्लिडिंग एवढं जास्त नसणार. हायेस्ट ब्लिडिंग युजली सेकंड डेला होणार. सो मॅक्झिमम पार्ट विल गो लाईक ब्लिडिंगचा तो सेकंड डेला असणार. नंतर थर्ड डेला कमी, फोर्थ डेला ऑलमोस्ट नाही आणि फिफ्थ डेला थांबतं. हे नॉर्मल कोर्स झाला. पण माणसामध्ये फिक्स असं काहीच नसतं, रेंज असते नेहमी. जशी माणसाची उंची किती, तर 5 फूट ते 6 फूट असं, तसं 2 दिवस ते 7 दिवस हे ड्युरेशन नॉर्मल समजायचं. एखाद्याला 2च दिवस ब्लिडिंग होत असेल, नॉर्मल आहे. 5 दिवस होत असेल, नॉर्मल आहे. 6 दिवस होत असेल तरी नॉर्मल आहे. हां. सो ॲव्हरेज ब्लड लॉस किती असतो, तर मेडिकली आम्ही असं सांगतो की 35 ते 55 ml हा नॉर्मल ब्लड लॉस असतो. सो आपण 30 ते 50 असं धरूयात. 70-80 ml जर झाला तर तो एक्सेसिव्ह ब्लिडिंग किंवा हेवी पिरियड्स, हेवी ब्लिडिंग समजला जातो. त्याच्याने ॲनिमिया होतो. मी म्हटलं तसं हे शुद्ध आणि चांगलं रक्त आहे. सो त्याच्याने ॲनिमिया होईल आणि तिची तब्येत अशक्त होत जाईल. सो हे चांगलं नाही, याच्यासाठी ट्रीटमेंट घ्या. काही जण येतात कमी जातं म्हणून, आणि मग त्यांना वाटतं की याच्याने माझं वजन वाढेल आणि हे अशुद्ध रक्त शरीरात माझ्या साठून राहील. तर कमी म्हणजे किती, तर 10 ml पेक्षा जर कमी जात असेल तर आम्ही मेडिसिन देतो. पण 10 ml जात असेल म्हणजे आपण असं धरूयात की 2-3 दिवसात मिळून 2 पॅड भरत असले ना, इनफ आहे. त्याच्यासाठी काही ट्रीटमेंट घेऊ नका. किती दिवसांनी पाळी आहे, आता ह्याच्यात तर खूपच लोकांचे गैरसमज आणि गडबडी आहेत. बरोबर. म्हणजे मुली म्हणतात की मला दर महिन्याला येते, म्हणजे काय जानेवारीत येते, फेब्रुवारीत येते. असं निसर्गाला महिना कळत नाही, निसर्गाला तारीख कळत नाही. सो ह्या पाळीचा पहिला दिवस ते पुढच्या पाळीचा पहिला दिवस, ओके, हा काळ धरायचा आणि ही सायकल लेंथ असं म्हणायचं. बरोबर. ठीक आहे. म्हणजे आता 10 तारखेला आली, पुढच्या वेळेला 8 तारखेला आली, सो 28 दिवसांनी आली. त्याच्या पुढच्या वेळेला 6 तारखेला आली, मग परत 28 दिवसांनी आली. सो हे जे ड्युरेशन आहे हे जर फिक्स असेल तर ती पाळी रेग्युलर आहे. मग ती भले 25-25 दिवसांनी आली तरी रेग्युलर आहे, 32 दिवसांनी आली, 35 दिवसांनी आली तरी रेग्युलर आहे. सो ही रेंज किती आहे, तर 21 दिवस ते 35 दिवस, 3 weeks to 5 weeks. मात्र आत्ता 20 दिवसांनी आली, पुढच्या महिन्यात 32 आली, परत 26 दिवसांनी आली, मस्त, दिस इज इरेग्युलर पिरियड्स. सो व्हेन यू आर एबल टू टेल व्हेन युअर नेक्स्ट मेन्सेस विल कम, रफली 1-2 दिवस मागे पुढे चालतं. बरोबर. हां, पण साधारण तुम्हाला माहिती आहे की पुढच्या महिन्यात 10-12 तारखेकडे येणार आहे. इतकी रेग्युलरिटी असेल तर इट इज अ रेग्युलर पिरियड. सो रेग्युलर पिरियड्स आर युजली नॉर्मल 3 to 5 weeks, 2 to 5 or 6 days, average 30 to 50 ml, mild cramping pain on day 1, usually heavy bleeding on day 2, mild fishy odor. So this much is okay. हे नॉर्मल मेन्स. हे सगळं नॉर्मल आहे. आता कोणाची सायकल 28 डेजची असते, कोणाची 32, कोणाची 40, पण ती रेंज फिक्स असली पाहिजे. तर ती रेग्युलर, मग ती चांगली. ती जर रेग्युलर नसेल तर याचा अर्थ देर इज हार्मोन इम्बॅलन्स, आणि मग आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी हल्ली PCOD वगैरे सगळे म्हणतात.
हार्मोन इम्बॅलन्स किंवा PCOD हे सगळं इरेग्युलर म्हणजे त्याच्यामुळे इरेग्युलर होतात सायकल्स. माझा नेक्स्ट प्रश्न तोच असणार आहे की हॉर्मोन्सचा मेन्स्ट्रल सायकलवर खरंच इफेक्ट होतो का? मुळेच मेन्स्ट्रुअल सायकल येतात. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे पाळी जी येते ना, हे जे ब्लिडिंग आहे युटरसमधनं होतं, युटरसवर ओव्हरीच्या हार्मोनचा परिणाम होतो, ओव्हरीवर पिच्युटरीच्या हार्मोन्सचा होतो आणि त्याच्यावर ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस म्हणून आहे, ते रेग्युलेटरी हार्मोन्स टाकतं. सो हायपोथॅलॅमस टू पिच्युटरी टू ओव्हरी टू युटरस अशी ही चेन आहे. सो प्रत्येक ठिकाणून ब्रेनला सिग्नल जातो आहे. त्यामुळे मुलींची स्पर्धा आहे, परीक्षा आहे, काही घरात घडलं तरी पाळी मागे पुढे होऊ शकते. स्ट्रेसमुळे मागे पुढे होऊ शकते, लग्नानंतर घर बदलतं, टेन्शन असतं, त्याच्याने मागे पुढे होऊ शकते. अतिरेक दगदग झाली त्याच्यामुळे थोडी मागे पुढे होऊ शकते. ह्या नॅचरल गोष्टी आहेत. आणि आजकाल स्ट्रेसफुल लाईफ आहे त्याच्यामुळे ह्या Stress. गोष्टी चालूच असतात. स्ट्रेस हा आपला राष्ट्रीय त्रास आहे असं म्हणत आहे. एव्हरीवन हॅज स्ट्रेस. त्यातनं कोणाची सूट. ॲक्च्युली स्ट्रेस कसा आहे माहिती आहे का? व्हॉट इज स्ट्रेस? स्ट्रेस इज हाऊ यू रिॲक्ट टू अ गिवन सिच्युएशन. सो स्ट्रेस इज नॉट इन द सिच्युएशन, स्ट्रेस इज इन युअर रिॲक्शन. परीक्षा तीच आहे. एका मुलाला काही वाटत नाही, तो बिंदास जाऊन देऊन येतो आणि एखादा म्हणजे अगदी सुसाईडचा विचार करतो. सो एक्झाम तीच आहे. सो द गिवन सिच्युएशन इज नॉट गोइंग टू चेंज. काही अपघात घडला त्याला कोण कसं रिॲक्ट करतं. सो द स्ट्रेस इज इन अस. ह्या गोष्टींमुळे हार्मोनल चेंजेस होतात, स्ट्रेसमुळे, मेंटल फिजिकल स्ट्रेसमुळे, आणि पाळीवर परिणाम होऊ शकतो. आता मला थोडे रियालिटीवर चेकपॉईंट टाकायचं आहे. मेन्स्ट्रल सायकल आल्यावर आपण जे यूज करतो सॅनिटरी पॅड्स वर्सेस आता मार्केटमध्ये खूप सारे प्रॉडक्ट्स आले. हे कप आहे, मेन्स्ट्रल कप, पॅन्टीज आहे, पिरियड पॅन्टी, टॅम्पॉन्स. तर कोणता सेफेस्ट वे आहे यूज करण्यासाठी? हां, आता ना मेन्स्ट्रुअल हायजीन असा एक प्रकार आहे. म्हणजे मेन्स्ट्रुएशनच्या काळात त्या मुलीनी किंवा त्या स्त्रीनी पाळावयाची स्वच्छता. हां, काय काय करायचं आहे तर तिने आधी तर पाणी भरपूर प्यायचं आहे. त्या काळात थोडंसं डिहायड्रेशन जास्त असतं. हां, सो पाणी भरपूर प्यायचं आहे. सुती कपडे वापरायचे आहेत. ती जागा ड्राय राहील असं बघण्यासाठी आयदर क्लीन करायचं आहे किंवा पॅड असेल तर वारंवार चेंज करायचं आहे. ठीक आहे. आता पॅड चांगलं की मेन्स्ट्रुअल कप चांगला की हल्ली कापडी पॅड आली आहेत की टॅम्पून चांगला, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो ह्यात एक चांगलं एक वाईट असं फार नाही. अगदीच तुम्ही बघायला गेले तर मेन्स्ट्रुअल कप हा अतिशय चांगला आहे. बेस्ट ऑप्शन म्हणता येईल. हो, कन्व्हिनियंट ऑप्शन आहे. हो, बेस्ट म्हणजे चांगलाच आहे. याचं दोन कारण आहेत. एक त्याच्यामध्ये सायझेस येतात. सो अनमॅरिड गर्ल विल हॅव अ स्मॉलर मेन्स्ट्रुअल कप, आणि मॅरिड किंवा जिची डिलिव्हरी झाली आहे तर व्हजाना थोडा पॅच्युलस असतो ना, तो थोडा मोठा लार्ज साईज मिळतो. त्याचे फायदे असे आहेत की इट इज इझी टू क्लीन. पॅड फेकायचा कुठे हा प्रश्न असतो, आणि ती सोय नसली की तो खूप वेळ ठेवला जातो. मग ओला झालेला पॅड ठेवला की तिथे इचिंग होतं, इन्फेक्शन्स होतात. तिचं नीट ठिकाणी नाही फेकलं तर तो जिथे टाकू तिथे लोकांना इन्फेक्शन्स होईल किंवा खराब होईल. तिसरं असं की पॅड बनवताना कशापासून बनवला आहे, कसा क्वालिटीचा आहे माहीत नाही. त्याच्यात काही टॉक्सिक मटेरियल असेल तर स्किनला रॅशेस येतील. बरेच पेशंट सांगतात कधी कधी की सर आम्ही पॅड जास्त दिवस वापरलं की रॅश येतो, इचिंग होतं किंवा असं होतं. सो त्या मानाने मग मेन्स्ट्रुअल कप चांगला आहे. थोडा त्याचा अडचण अशी आहे की तो वापरायला शिकायला थोडा वेळ लागतो. हां, सो त्याला लर्निंग कर्व आहे. इट टेक्स अबाउट 1 or 2 मेन्स्ट्रुअल पिरियड्स टू लर्न. सो तो गोल असतो आणि एका बाजूने केला की असा सी तयार होईल त्याचा आणि डिसएंगेज होतो, आणि तसा सी म्हणजे फोल्ड करून तो ठेवून सोडला की त्याला छिद्र असतात, त्या व्हॅक्यूमने तो होल्ड करतो. सो काही नाही, वॉशरूमला जायचं आहे, तो काढून फक्त वॉश करायचा आहे, साध्या पाण्याने रिन्स करून परत ठेवून द्यायचं आहे. सो तुम्हाला काही कुठं फेकायची गरज नाही, काही सोबत घेऊन जायची गरज नाही. सो इट इज क्वाईट कन्व्हिनियंट. कॉस्ट हा पण मला वाटतं फार मोठा मुद्दा आहे. सॅनिटरी नॅपकिन आता मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण दर महिन्याची जर कॉस्ट काढली तर 500-700 रुपयाला चांगल्या क्वालिटीचा मिळणारा मेन्स्ट्रुअल कप 5 वर्ष जातो. म्हणजे सो कॉस्ट कॉस्ट इफेक्टिव्ह खूप जास्त आहे. तिसरं आहे टॅम्पून्स. टॅम्पून्समध्ये काय आहे, टॅम्पून्स खूप सोयीचे आहेत ॲक्च्युली. टॅम्पून्स म्हणजे खडूसारखं एक असं कापसाचं हे असतं आणि त्याला एक थ्रेड असतो बाहेर, नाडी असते म्हणजे. सो यू पुट द टॅम्पून इन आणि तो पूर्ण सोक होतो. यू रिमूव्ह इट अँड थ्रो इट. टॅम्पूनचं ना तो वेळेवर बदलला गेला पाहिजे.
हां, इट शुड नॉट बी केप्ट फॉर मोर दॅन 12 अवर्स 16 अवर्स 16 अवर्ससुद्धा नाहीच 12 अवर्स. बाय चान्स तो जर खूप वेळ ठेवला गेला, आता कधी कधी काय व्हायला लागलं, एस्पेशली डे 3 डे 4ला टॅम्पून मग विसरून जायला लागल्या मुली किंवा बायका ठेवून. आणि इफ इट रिमेन्स देअर फॉर मोर दॅन 24 अवर्स तर इन्फेक्शन होतं. आणि ते इन्फेक्शन कधी कधी फार बेकार असतं. त्याच्याने जगात बरेच ठिकाणी डेथ झालेले आहेत. त्याला TSS अशी कंडिशन आहे, टॉक्सिक शॉक सिंड्रोम. सो फॉरगॉटन टॅम्पून इज अ व्हेरी बॅड म्हणजे डेंजरस सिच्युएशन. सो ते टॅम्पूनला पाळलं पाहिजे. अदरवाईज टॅम्पून ठेवायला पण काही हरकत नाही. आता नवीन आलं आहे की कापडी पॅड वापरा, कारण हे सॅनिटरी नॅपकिन फेकायचे कुठे, परत पर्यावरणाचा विषय, कचरा आणि अमुक डमुक आलं. सो कापडी पॅड इज अ गुड ऑप्शन. फक्त ते व्यवस्थित धुतले पाहिजेत आणि सनलाईटमध्ये वाळवले पाहिजेत. हां, सनलाईट इज द बेस्ट डिसइन्फेक्टंट ॲक्च्युली. जिथे शक्य आहे तिथे आपण आपले कपडेसुद्धा सूर्यप्रकाशात वाळवले पाहिजेत. हो, इट इज अ बेस्ट डिसइन्फेक्टंट. काही नाही तर पाण्याबाहेर काढा आणि सूर्यप्रकाशात वाळवा. सो हे पॅडसुद्धा कापडी पॅड्स घ्यायला हरकत नाही, पण द रूल अप्लाईज की फ्रिक्वेंटली चेंज करा, फार वेळ ओलं राहू देऊ नका, स्वच्छ धुवा आणि निर्जंतुक वेगळं करण्याची गरज नाही, यूज सनलाईट. सुदैवाने आपल्या देशात सनलाईटची कमी नाही. पण आता जसे हे नवीन ऑप्शन आले, हे टीनेज मुलींसाठी किंवा न्यू जनरेशनसाठी आहे, योग्य आहे, ते शिकतात आणि यूजही करतात. पण ज्या बायका पॅड्स यूज करतायत तर त्यांनी किती वेळात पॅड चेंज केला पाहिजे? नाही, आता तुम्हाला फ्लो किती आहे त्याच्यावर आहे. हां, खूप वेळ जर पूर्ण सोक झाला असेल ना, तर ओलसरपणा तिथे फार राहता कामा नये. यू हॅव टू कीप दॅट एरिया क्लीन, ड्राय. दुसरं आणखी एक फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आयांनी मुलींना शिकवली पाहिजे, ती म्हणजे यू हॅव टू वाईप इट फ्रॉम फ्रंट टू बॅक. वजायनाचं पोझिशन अशी आहे की खाली संडासची जागा आहे आणि वरती युरिनची जागा आहे. ओके, सो नॅचरल रिफ्लेक्सिस मागून पुढे स्वच्छ करणे. अशा वेळेला संडासच्या जागी जंतू असतात ना, मग व्हॅजायनल इन्फेक्शन्स होतील. सो हे मुलींना शिकवायला हवं की यू हॅव टू वाईप इट फ्रॉम फ्रंट टू बॅक. हां, सो पाणी भरपूर प्या, वाईप इट फ्रॉम फ्रंट टू बॅक, कीप द एरिया ड्राय, चेंज द पॅड्स फ्रिक्वेंटली आणि सुती कपडे वापरा, म्हणजे ॲलर्जिक हे नको म्हणून, रॅश यायला नको म्हणून. तर हा एक एक्झॅक्ट कसा आपण यूज करायचं, काय यूज करायचं हे झालं. आता जे प्रायव्हेट पार्ट्सवर हेअर असतात त्याच्या रिमूव्हरवर पण खूप सारे मिथ्स आहे की कोणत्या वेने ते हेअर रिमूव्ह केले पाहिजे, बिकनी वॅक्स सेफ आहे का, आणि परमनंट हेअर रिमूव्हल जे ऑप्शन्स आहेत, लेझर टेक्निक वगैरे, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? हेअर तिथे आले का बरं, काय त्याला कारण आहे म्हणून तिथे हेअर आले ना. सो त्याचा काही प्रमाणात तर उपयोग आहे. हां, सो परमनंट हेअर रिमूव्हल आय थिंक इज नॉट ॲडवायसेबल. आता आहे हे हेअर काढायचे कसे, लोकांना एक फिलिंग असतं की नाही, दॅट एरिया शुड बी क्लीन आणि इट शुड बी शेव्ड. तर शेविंग इज अ गुड ऑप्शन. लेझर वापरू नये. लेझरने ना स्किनचं स्कारिंग होतं बरेचदा, ते करू नये. वॅक्सबद्दल मला फारशी माहीत नाही ऑनेस्टली, म्हणजे मी सांगू शकणार नाही ते केलं पाहिजे की नाही कसं. पण चांगली अट्रॉमॅटिक ब्लेड्स येतात. म्हणजे आम्ही सर्जरीच्या वेळी ते पार्ट शेव करतो. आता आम्ही गायनाकोलॉजिस्ट आहे, आम्हाला व्हॅजायनल सर्जरीज हे खूप कॉमन असतात. सो दॅट टाईम किंवा डिलिव्हरीच्या आधी आम्हाला शेविंग करायला लागतं. सो अट्रॉमॅटिक ब्लेड्स येतात. जस्ट सी दॅट देर इज नो ॲब्रेजन किंवा जखम होणार नाही. कारण तिथं जे हेअर फॉलिकल्स असतात ना, तिथं घाम येतो आणि तिथे इन्फेक्शन्स होण्याची शक्यता असते. पिंपल कसं येतं तसं तिथे पण फोड येऊ शकतात आणि इन्फेक्शन होऊ शकतं. सो सी दॅट देर इज नो इंजुरी, ॲब्रेजन होणार नाही असं बघायचं. एकदम अलगद हाताळली पाहिजे. बरोबर. आणि आता मार्केटमध्ये एक नवीन ट्रेंड आहे की प्रायव्हेट पार्ट्स क्लीन करण्यासाठी वॉशेस आहेत वेगवेगळे. ते वॉशेस यूज करणं किती सेफ आहे? आता मी म्हणजे ह्या पॉडकास्टवर मला माहीत नाही प्रॉडक्टची नावं घ्यायची की नाही, पण फेअर अँड लवली लावता का तुम्ही? त्याच्याने तर गोरं होतं ना. ॲड तर भरपूर होतं, लाखो रुपयाचं खपतं. कोणी गोरा झालेला बघितलं आहे का? अख्खा आफ्रिका आत्तापर्यंत गोरा व्हायला पाहिजे होता ना. मग का नाही लावत फेअर अँड लवली? काही उपयोग नाही आहे. तेवढ्यापुरतं ब्लीच होतं, ग्लो येतो स्किनला, पण स्किनला परमनंट त्रास होतो ना, त्याचं काय. सेम विथ वॉश. व्ही वॉश किंवा इतर इंटी वॉश आणि असे बरेच आले ते. इट्स अ मार्केट आहे ते, आणि ते तुम्हाला असं जाणवून द्यायचं की ते अनहायजेनिक आणि क्लीन नाही आणि असं अजिबात नाही.
कुठलंही केमिकल त्या जागी लावू नये. साधं पाणी, वॉर्म वॉटर, त्याच्याने क्लीन करावं. फार तुम्हाला वाटलं की घाम आला आहे आणि असं आहे तर तुम्ही माइल्ड सोप आंघोळीचा वापरू शकता. हो, कुठलाही वॉश वापरू नये. आता ना तुम्ही त्याचे जर बारीक इन्स्ट्रक्शन वाचल्या तर त्याच्यात लिहिलेलं आहे की हे आत लावू नका, वजानाच्या आत. हे हातावर घ्या थोडंसं, तिथे लावा आणि लगेच धुवा, असं पण लिहिलेलं आहे. तुम्ही बघाल त्याच्या इन्स्ट्रक्शन्स आणि मग त्याच्यात बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत. सो ते काहीच नाही. जाहिरात अशी करतात की यू डोंट फील फ्रेश किंवा हायजेनिक, असं काही नाही. निसर्गाने अशी रचना केली. वजायना इज अ सेल्फ क्लिनिंग ऑर्गन. आपण कान धुतो का? आपण कानात काही टाकतो का वॉश बिश? काही नाही ना. कान तर एक्सपोज्ड आहे धुळेला. सो वजायना ऑल्सो क्लीन्स इट सेल्फ. वजायनामध्ये काही बॅक्टेरिया असतात, डॉडरलिन बॅसिलाई म्हणतात, तर ते ग्लायकोजेन ब्रेकडाऊन करून ॲसिड तयार करतात, लॅक्टिक ॲसिड. त्यामुळे वजायनाचा pH हा ॲसिडिक असतो, 3.5 to 4.5. त्यामुळे स्त्रियांना इन्फेक्शन्स होत नाही युटेरसची, ऑल्दो इट इज एक्सपोज टू आउटसाईड, होत नाहीत. ही निसर्गानेच केलेली रचना आहे. सो निसर्गाने त्याची सोय केली आहे. वेगळं काही करू नका. कृपा करून कुठलीही केमिकल वापरू नका. जर व्हाईट डिस्चार्ज असेल, जर काही इचिंग असेल, जर त्याला फाऊल स्मेल असेल तर डॉक्टरांना दाखवा. ते बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन असू शकतं किंवा पॅरासायटिक इन्फेक्शन असू शकतं. कुठलं इन्फेक्शन आहे त्यानुसार ट्रीटमेंट. स्वतः मेडिकेशन घेण्यापेक्षा स्वतः नाही आणि घ्यायचंच नाही. त्रास नसेल तर घ्यायचंच नाही. नुसतं फिलिंग की मला स्वच्छ वाटत नाही, याला काही अर्थ नाही. ते एक ॲड बघून लोकांचं खूप लोक घेतात आणि मी बघितलेत काही पेशंट की ते सारखं लावून लावून ती जागा ड्राय होते आणि त्याच्यामुळे इचिंग सुरू होतं. सो मेनी टाइम्स व्हॉट वी सी, आम्ही म्हणतो सगळं बंद करा बरं आणि 1 महिन्याने या. सो पेशंट फील्स बेटर. सो असं सुद्धा. आजकाल एक कॉमन प्रॉब्लेम झाला आहे PCOD, PCOS आणि थायरॉईड. तर याचे काहीतरी कारण आणि लक्षणं तुम्ही सांगा आणि सोल्युशन्स पण सांगा आम्हाला. PCOS इज पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम आणि PCOD इज पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. हे सेमच आहे. याच्यात वेगळा काय फार फरक नाही. आता हा एक डिसीज नाहीच आहे ॲक्च्युली, म्हणून त्याला हल्ली PCOS म्हणतात. बिकॉज इट इज नॉट अ डिसीज. हां, इट्स अ सिम्पटम कॉम्प्लेक्स. ह्याच्यात हे बरंच कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे कसं की हायपर अँड्रोजेनिक स्टेट असते. म्हणजे मी म्हटलं तसं मेल हार्मोनच्या इफेक्ट्सची जास्त असते. इन्शुलिन रेझिस्टन्स असतो. सो मग ह्याच्यात काय काय होतं तर पाळी रेग्युलर येत नाही, ओव्ह्युलेशन होत नाही. एकदा इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनचं सायकल बिघडलं की स्त्रीबीज तयार जे व्हायला पाहिजे, सर्व ज्यांचं रेग्युलर पाळी आहे त्या स्त्रियांमध्ये साधारण पाळीच्या 14-15व्या दिवशी स्त्रीबीज तयार होतं, महिन्यातनं एकदा. हे जर झालं नाही तर त्याला ओव्ह्युलेशन न होणे असं म्हणतात. सो ओव्ह्युलेशन इज वन ऑफ द फीचर्स ऑफ PCOD. ओबेसिटी म्हणजे वेट गेन, त्याच्यानंतर एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ, त्याच्यानंतर इरेग्युलर पिरियड्स म्हणजे डिलेड पिरियड्स. आता ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकात असतीलच असं नाही. आणि सोनोग्राफीमध्ये ओव्हरी सिस्टिक दिसणे, पॉलिसिस्टिक, पॉली म्हणजे मेनी, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. ओव्हरीमध्ये अनेक सिस्ट दिसतात. आता होतं काय की ओव्हरीमध्ये जी स्त्रीबीजं आहेत ना त्यांची संख्या साधारण फिक्स आहे. एक 4-5 मिलियन स्त्रीबीजं जन्माच्या वेळी त्या मुलीच्या ओव्हरीत असतात. त्यातली हळूहळू कमी होत प्युबर्टीपर्यंत त्यातली एक 5-1 लाख शिल्लक राहतात साधारण. दर महिन्याला त्यातली 30-40-50 वाढायला सुरुवात होते आणि एक तयार होतं 14-15व्या दिवशी. हे साधारण सायकल आहे असं धरा. आता हे स्त्रीबीज कसं असतं, छोटं असतं, ते वाढत जातं. साधारण 2 सेंटीमीटर झालं की रप्चर होतं, ओव्हरीमधनं बाहेर पडतं. तिथे ट्यूब असते युट्रसची. सो ते ही समजा ओव्हरी असेल तर अशी ट्यूब असते. तर ते जेव्हा बाहेर पडतं तेव्हा जर इंटरकोर्स झाला तर स्पर्म तिथे जातो आणि प्रेग्नन्सी राहते. आता हे जर रप्चरच झालं नाही तर ते तसंच राहील ना 2 सेंटीमीटरचं. मग पुढच्या महिन्यात दुसरं तयार होईल. हे असंच आहे. असं जर 6 महिने झालं तर आता 6 तयार झाले, 2 वर्ष झालं तर असे 20 तयार झाले, किंवा एका महिन्यात 4 तयार होत आहेत, एकही रप्चर झालं नाही. सो 4 सिस्ट झाल्या. सो पॉलिसिस्टिक. जर ओव्हरीची सोनोग्राफी केली तर तुम्हाला मल्टिपल सिस्ट दिसतात. कधी 10, 20, 30, 35 इतक्या सिस्ट दिसतात. सो ह्याला पॉलिसिस्टिक ओव्हरी म्हणतात. सो बरेच लोक काय सोनोग्राफीचा रिपोर्ट वाचून सांगतात हिला PCOD आहे किंवा PCOS आहे. तसं नाही आहे. इट हॅज टू बी लाईक
हार्मोनल चेंजेस पाहिजेत. आता आणखी पण गोष्टी आहेत, म्हणजे FSH आणि LH नावाची पिच्युटरी हार्मोन्स आहेत, त्याच्या लेवल्स, त्याचा रेशो, ओव्ह्युलेशन होतं आहे की नाही, ओव्हरी सिस्टिक आहेत का, मेल हार्मोनचे इफेक्ट दिसत आहेत का, ओबेसिटी आहे का. सो ऑल दिस टुगेदर इज PCOS. नाव देर इज समथिंग कॉल्ड लीन PCOS, म्हणजे ओबेसिटी नसताना पण PCOS आहे. देन देर इज समथिंग लाईक म्हणजे PCOS आहे पण मुलं व्हायला काही अडचण नाही, याचा अर्थ ओव्ह्युलेशन होतं आहे. काही मुली बारीक असतात, त्यांचं सगळं ठीक असतं तरी ओव्ह्युलेशन होत नाही. सो फिक्स्ड असं नाही आहे याच्यात काही. हां, म्हणजे म्हणून मला म्हणजे लोकांनी एक लक्षात ठेवावं की स्वतःला PCOS लेबल करू नका. लेबल करू नका. नाहीतर आजकाल एकदम फ्रीली आणि एकदम नाही, पेशंट ती मुलगी येते, सर मला PCOS आहे. बरं, मग मी काय करणार, मी गायनेकोलॉजिस्ट आहे, मी बस अच्छा PCOS आहे, मग सगळं माझं डोकं PCOS. हां, मग तिला तिची कंप्लेंट वेगळीच असते. हां, ते बाजूलाच राहतं. मी तिला औषधं देतो, मग ते तिला गुण येत नाही, ती दुसऱ्या गायनेकडे जाते. ती गेल्या गेल्या सांगते, सर मला PCOS आहे, किंवा मॅडम मला मग ती PCOS. तू कशाला सांगते PCOS आहे? तुला काय त्रास आहे सांग ना. तुला पाळी नियमित येत नाही, तुला हेअर ग्रोथ जास्त आहे, तुझं वजन, वॉट एव्हर, जो त्रास आहे तो सांग ना. PCOS आहे की नाही नंतर बघू. सो स्वतः डायग्नोसिस जर डॉक्टरांना सांगितलं तर मिसलीड होतात. सेम विथ युरिनरी इन्फेक्शन. सर मला UTI आहे, हां, अँटीबायोटिक. दुसरा डॉक्टर UTI आहे, वेगळं अँटीबायोटिक. 10 घेऊन झाले की मग एखादा डॉक्टर विचारतो की तुला UTI सोड बाजूला, तुला त्रास काय. मग ती म्हणते की मला बर्निंग होतं आहे, मला सारखं जायला लागतं आहे, मला दम धरवत नाही, मला कंट्रोल राहत नाही, व्हॉट एव्हर. सो एक्झॅक्ट कंप्लेंट सांगा की तुम्हाला काय त्रास आहे, म्हणजे डायग्नोज करणं सोपं जातं. कधी कधी फक्त ब्लॅडर ओव्हर ॲक्टिव्ह असतं, सारखं लघवीला जायला लागतं. कधी कधी फक्त बर्निंग होत असतं बिकॉज द युरिन इज ॲसिडिक, कारण ती पाणी पित नसते. सो इट इज नॉट इन्फेक्शन. पण ही सांगताना सांगते मला UTI आहे, मला लघवीला त्रास होतो, डॉक्टर अँटीबायोटिक देतो आणि चालू आहे. तसंच PCOD बरं होतं. सो गर्ल्स विल कम विथ की मला PCOD आहे. सो यू शुड नॉट सेल्फ डायग्नोज. स्वतःच तुम्ही काही मुद्द्यावर पोहोचू नका. आधी तुम्हाला काय त्रास आहे तो सांगा डॉक्टरांना आणि मग त्याला ठरवू द्या. त्यांनी सांगितलं PCOS आहे तरी पुढच्या डॉक्टरला PCOS आहे म्हणून सांगू नका. तुमची जी कंप्लेंट आहे ती सांगा आणि तुम्हाला काय हवं आहे. तुम्ही आले, तुम्हाला काय प्रेग्नन्सी हवी आहे ना, मग तुला PCOS आहे की नाही बाजूला ठेवू, जे काय आहे ते आपण दुरुस्त करू आणि मग बघू. काही मुली येतात, दे आर कन्सर्न विथ द हेअर ग्रोथ. सो ठीक आहे, हर्स्युटिझम आपण त्याला इंग्रजीत म्हणतो किंवा व्हिरिलिझम म्हणतो. तर मग ते सांगा ना, जो आपला कन्सर्न जो आहे ना तो सांगावा. सेल्फ डायग्नोज करू नये. कारण दुसरं काय होतं की तुम्ही जर नेटवर गेले किंवा ChatGPTवर गेले आणि PCOS टाकलं ना, तर तो वाटेल ते लिहितो. म्हणजे इट इज लाईक सेईंग की बुवा मी नाशिकहून मुंबईला प्रवासाला चाललो आहे, तर काय काय होऊ शकतं, तर तो सगळं सांगेल ना. तुझ्या गाडीचा ॲक्सिडेंट होऊ शकतो, तुझी गाडी दरीत पडू शकते, तुझ्या गाडीचा ॲक्सल तुटू शकतो, तो तर सगळं सांगेल. तसं तो PCOSमध्ये सगळं सांगतो. तुला कॅन्सर होईल, तुला डायबिटीस होईल, तुला हार्ट अटॅक येईल. असं नसतं. हां, आणि म्हणजे सो हां, आणि बऱ्याच लोकांना काही होत नाही. PCOS आहे म्हणतात पण मुलं होतात, सगळं व्यवस्थित होतं. सो अननेसेसरीली पॅनिक होतात, अननेसेसरी मेडिकेशन घेतात, तपासण्या करतात, घाबरून जगतात, स्ट्रेसमध्ये, गिल्टमध्ये जगतात. सो दॅट आय थिंक इज नॉट गुड. आणि PCOS आणि PCOD पूर्णपणे क्युअर होतं का? हा डिसीजच नाही आहे ना, क्युअर व्हायचा विषयच नाही. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, मूल होत नाही आहे ना, मूल झालं की संपला ना विषय. मग राहू दे ना, ती ओव्हरीसिस्टिक राहू दे. तुला जर पाळी वेळेवर येत असेल, तुझे ओबेसिटी नसेल तर चालू दे, काय फरक पडतो. हा डिसीज आहे ना, हा बरा होईल का, असं काही नाही आहे. सो PCOSमुळे शरीरावर होणाऱ्या परिणामांपैकी आपल्याला कुठला त्रासदायक आहे, तो बरा झाला की संपला. हां, ती ओव्हरीसिस्टिक राहू दे. पाळी येत नसेल नियमित तर घे ना ट्रीटमेंट. किंवा वजन वाढतं आहे, किंवा शुगर वाढते आहे, किंवा हेअर ग्रोथ वाढते आहे, मग इन्व्हेस्टिगेट करा, मग त्याला अनुषंगाने ट्रीटमेंट घ्या, असं आहे. नेमका प्रॉब्लेम काय त्याच्यावर ट्रीटमेंट घ्या. उगाच बाऊ करायची काही गरज नाही. आणि लेबल करू नका. एक असाही समज आहे की PCOD आणि थायरॉइड हे व्हायस व्हर्सा आहे. नाही, असं काही नाही आहे. थायरॉईड आहे ना, थायरॉईडचं प्रमाण हल्ली खूप, हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉईड शरीरात कमी असणे, याचं प्रमाण खूप वाढलं आहे. आयोडीन डेफिशियन्सी हे सगळ्यात कॉमन कारण आहे, पण मला वाटतं की डायटरी इतरही कारणं असू शकतील. थायरॉईड नावाची ग्रंथी असते, आहे, संबंध आहे ना.
थायरॉईड ग्रंथीमध्ये थायरॉईड हार्मोन तयार होतं. ह्या थायरॉईड ग्रंथीवर कंट्रोल पिच्युटरीचा आहे. सो पिच्युटरीमध्ये जिथे FSH LH तयार होतं तिथंच TSH तयार होतं. सो थायरॉईड हार्मोन कमी झालं की TSH वाढणार, कारण सिग्नल जाणार पिच्युटरीला की अरे कमी पडतं आहे, तू TSH वाढव, मग ते थायरॉईडवर काम करणार. पण ते नुसतं TSH वाढवत नाही, कारण त्याच्या पूर्णपणे सेल वेगळ्या नसतात. ते FSH LH पण वाढवतं. मग ते वाढवलं की इकडं इस्ट्रोजन कमी होतं की पाळी अनियमित होते. सो मेनी टाइम्स इट इज इंटरकनेक्टेड. सो मेनी ऑफ द हार्मोन्स इन द बॉडी आर इंटरकनेक्टेड आणि इंटरडिपेंडंट. जसं मी म्हटलं की PCOSमध्ये तुमचं इन्शुलिन रेझिस्टन्स वाढणार. सो इन्शुलिन इज अ हार्मोन. सो अगेन हे हार्मोन पण झालीच ना गडबड. बरं, शुगर वाढली की ब्रेनला सिग्नल जाणार, ते वरनं परत दुसरा हार्मोन सिक्रेट करणार. सो एकमेकांशी कनेक्टेड असतात. अशा अर्थाने आहे देर इज नो डायरेक्ट रिलेशन विथ हायपोथायरॉइडिझम ऑर हायपरथायरॉइडिझम अँड PCOS. हायपोथायरॉइडिझममध्ये वजन वाढतं, लिथार्जी येते, हार्ट रेट कमी होतो, स्किन ड्राय होते, संडासला साफ होत नाही. सो एव्हरीथिंग विल गो डाऊन. हायपरथायरॉइडिझममध्ये धडधड होणार, ट्रेमर्स येणार, हीट इंटॉलरन्स होणार, लूज मोशन होणार, हे सगळं होणार. एक्झॅक्ट ऑपोजिट. सो PCOSचे काही सिम्पटम्स आणि हायपोथायरॉइडिझमचे कॉमन आहेत. लिथार्जी, निरुत्साह, काम न करावं असं वाटणे, बसून राहावं वाटणे, अशासारख्या गोष्टी आहेत. पण खूप केसेसमध्ये थायरॉइड हा बराही होतो. थायरॉईड हे तर आता खूप एकदा पेशंटला सांगितलं की आता तुला थायरॉईडची मग आता आयुष्यभर घ्यायला लागेल का? हरकत नाही ना, काय त्याच्यात काही नाही. इट इज अ प्युअर हार्मोन. प्युअर हार्मोन सेपरेट केलेलं आहे. म्हणजे हे वरदान आहे माणसाला की थायरॉईड हार्मोनची गोळी मिळते, त्याच्यात बाकी काहीच नाही आहे. ती एकदा घेतली की काम झालं. तुमची थायरॉईड काम नाही करत आहे ना. आता समजा एखाद्या व्यक्तीला थायरॉईडचा कॅन्सर झाला, हां, मग तुम्हाला थायरॉईड ग्रंथी काढून टाकायला लागेल, बरोबर ना. तुमचा जीव तर वाचला पाहिजे. मग आता थायरॉईड काय करणार, तर तुम्ही बाहेरून थायरॉईड देणार, आयुष्यभर घ्यावं लागणार. तसं तुमची जर थायरॉईड ग्रंथी काम करत नसेल तर तुम्हाला त्या प्रमाणात बाहेरून थायरॉईड घेणं भाग आहे. कधीकधी असं होतं की तुम्ही आयोडीनचा आहारामधला वापर वाढला किंवा काही कारणाने तुमची ग्रंथी थोडी परत थायरॉईड करायला लागली की त्याची रिक्वायरमेंट कमी होते. मग लोकांना वाटतं नाही नाही माझा थायरॉईड बरा झाला. पण ठीक आहे, जसं प्रेग्नन्सीमध्ये रिक्वायरमेंट वाढते, डिलिव्हरी झाली की 6 आठवड्यांनी डोस परत थोडा कमी होतो. सो तुमची बॉडी ॲक्टिव्हिटी जेव्हा वाढेल तेव्हा त्या प्रत्येक बॉडी ॲक्टिव्हिटीला, म्हणजे आतडे जे अन्नपचन करतात, हार्ट जे बीट करतं, मेंदू जो ॲलर्ट असतो, या प्रत्येक गोष्टीसाठी थायरॉईड हार्मोनला परंपरेने पुरुषाला जास्त स्वातंत्र्य दिलेलं आहे. सो पुरुषाचे इतर संबंध असतील विवाहबाह्य तर ते त्या मानाने समाज लवकर ॲक्सेप्ट करतो, स्त्रीचे करत नाहीत. स्त्रीला बंधन आहेत. इफ द गर्ल ऑर अ बॉय दे हॅव मल्टिपल पार्टनर्स, तर एकाला जर इन्फेक्शन असेल तर ते 10 ठिकाणी पसरणार. सम डिसीजेस आर व्हेरी बॅड. आपल्याला HIV एड्स माहिती आहे, पण देर आर अदर डिसीजेस जे माहीत नाहीत आणि जे इझिली स्प्रेड होऊ शकतात, ते भयानक आहेत. त्या मुलीला जेव्हा तो मुलगा सांगतो ना की जर काय तुझं माझ्यावर प्रेम असेल तर मला असं करू दे, याचा अर्थ प्रेम नाही, हे तिने समजून घेतलं पाहिजे. हां, खरं प्रेम असेल तर तो अटी टाकत नाही. ॲलर्ट राहायला पाहिजे आणि स्वतःचं शरीर, स्वतःचं भविष्य, स्वतःची जबाबदारी आहे, समजून करायचं. भावनेच्या भरात काही करायचं नाही. पियर प्रेशरने अमुक मैत्रीण म्हणते कर, काही होत नाही, करायचं नाही.